माझ्यासारखीच कोणाकोणाला सकाळी गडबड असते सांगा चपाती करायची, तर मी अशी आयडिया करते की रात्रीच कणिक वगैरे भिजवून ठेवते आणि त्याला भरपूर असं तेल वरनं लावते, म्हणजे अजिबात कणिक काळी वगैरे पडत नाही. तुम्हाला सकाळी चपाती खूप छान होतात. थोडंसं घट्टसर मळून ठेवायचं आणि हा तेलाचा डब्बा आहे ना स्टीलचा, त्याला थोडंसं होल आहे आणि त्याच्यामुळे झुरळ वगैरे जातात, म्हणून मी वरून आणि प्लास्टिकचा डबा वापरते. तर प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं ना तर तेलकट किचनवरती अजिबात होत नाही आणि ते सेफही राहतं. तर माझ्या चपात्या वगैरे छान झाल्यात, म्हणजे चपाती काळी वगैरे अजिबात पडत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कणिक वगैरे मळून ठेवली तर. आणि आमचा नाश्ता वगैरे आवरून माझं टिफिनची तयारी चालू आहे. इकडे भाजी झाली आहे, चपात्या पण झाल्या. चपाती तुम्ही जवळनं बघू शकताय, अजिबात काळे वगैरे पडत नाही आणि छानही होते. अगदी थोडीशी घट्टसर मळून ठेवायची, म्हणजे ते रात्रभर भिजून थोडीशी पातळ होते. आणि बघा स्कूलवरनं आल्यावर तस्मेचा आज असं चालू होता, वरती खाली करत होता. बाबा आल्यात म्हटल्यावर मग तो आत पळत आला आणि मी आज ब्लाऊज कटिंग करायला घेतलं होतं. हे असं सळसळीत असताना ब्लाऊज ते खूप म्हणजे इकडं तिकडं सरकत असतं आणि ते अगदी काळजीनं कटिंग करावं लागतं. आणि ह्याच्यासाठी एक ट्रिक की जास्त जरा बाहेरनं कट करायचं आणि त्याच्यानंतर मी एक छान पिशवी शिवून घेतली आणि मग तस्मेला थोडा खाऊ केला. तर मी शेवया केल्या, त्याच्यासाठी गीर अशा शेवया करून घेतल्या. आणि रात्री बघा ह्यांचं असं हेल्मेट घालून भात खायला चाललं होतं, यांची मजा चालली होती भरपूर वेळ अशी. आणि त्याच्यानंतर खाऊन झाल्यानंतर मग हे दोघे मस्त असे बॅट बॉलने खेळत होते बघा, इकडं फुगा मारून खेळत होते दोघं. अशा तऱ्हेने आमचा छान असा दिवस गेला आजचा. तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.